नमस्कार. मुलांसोबत गाणी म्हणणं म्हणजे फक्त गंमत नाही हा, तर त्यांच्या विकासासाठी हे खूप महत्त्वाचं साधन आहे. आज आपण मैत्री बालमनाशी या मार्गदर्शिकेतील एक अगदी सोपी पण जबरदस्त प्रभावी कृती पाहणार आहोत. ही कृती मुलांमध्ये लयीची समज आणि भाषेची कौशल्य वाढवण्यासाठी खूपच मदत करते. मागच्या भागात आपण वेगवेगळ्या वस्तूंमधून आवाज कसे काढायचे हे पाहिलं होतं. आता आपण एक पाऊल पुढे जाणार आहोत आणि या आवाजांना शब्द आणि गाण्यांची जोड देणार आहोत, म्हणजे अजून मजा येणार. तर मग सुरुवातच करूया थेट त्या कृतीपत्रिकेतल्या खेळकर सूचनेने. ऐका, किती छान वाटतंय. ही ओळ वाचल्यावरच नाही का आपल्याला एका एकदम मजेशीर आणि उत्साही वातावरणात गेल्यासारखं वाटतं. आता या कृतीची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का? यासाठी तुम्हाला कोणतंही महागडं साहित्य आणायची अजिबात गरज नाही. फक्त थोडासा उत्साह आणि सगळ्यांचा सहभाग, बस एवढंच पुरेसं आहे. म्हणजे बघा, या कृतीसाठी मुख्य काय लागतं तर टाळ्यांची साथ आणि मुलांचा उत्साह. आणि म्हणूनच ही कृती कोणीही कुठेही अगदी आपल्या घरातल्या घरात सुद्धा अगदी सहजपणे करू शकतं. चला तर मग आता आपण पहिल्या वयोगटाकडे वळूया. बघूया की ही कृती लहान मुलांसोबत प्रत्यक्षात कशी करायची. या भागात आपण 3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठीचे 2 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. इथे ना एक खूप महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. या वयातल्या मुलांना गाणं अगदी तालासुरातच आलं पाहिजे असं काही नाही. त्यांना त्या गाण्यातल्या हालचाली करण्यात, हातवारे करण्यात जास्त मजा येत असते. त्यामुळे त्यांच्याकडून चुका झाल्या तरी हरकत नाही. त्यांचा सहभाग जास्त महत्त्वाचा आहे. या सोप्या पायऱ्यांवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की इथे आपला उद्देश अचूकता नाहीये, तर मुलांनी आपलं अनुकरण करावं आणि सहभागी व्हावं हे महत्त्वाचं आहे. त्यांना मोकळेपणाने अगदी मनसोक्त गाण्याचा आनंद घेऊ द्या. आता एकदा का मुलं गाण्यात रमू लागली की मग आपण त्यांना तालाची जरा अधिक औपचारिक ओळख करून देऊ शकतो. आणि हाच आपला पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे. आता हे जे आहे ना, हे करून बघायला खूपच मजा येते. म्हणजे कसं ते मी तुम्हाला दाखवतो. आधी फक्त टाळ्या वाजूया. 1 2 1 2 असा ठेका धरायचा. आता याच ठेक्यावर आपण गाणं म्हणूया. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. पहिलंत नाच आणि मोरा या शब्दांवर आपली टाळी अगदी बरोबर येते. मुलांना हे शिकायला खूप आवडतं. आणि नाच रे मोरा हे गाणं यासाठी अगदी उत्तम उदाहरण आहे. त्याचा ताल इतका स्पष्ट आणि सोपा आहे की मुलांना लय समजायला खूपच मदत होते. ठीक आहे, आता आपण जरा मोठ्या वयोगटाकडे जाऊया. इथे आपण संगीतातली एक नवीन आणि मजेशीर संकल्पना मुलांना शिकवणार आहोत. ती म्हणजे टेम्पो, म्हणजेच गाण्याची गती. आता गाण्याची गती म्हणजे टेम्पो ही संकल्पना शिकवण्याचा हा एक एकदम खेळकर मार्ग आहे. म्हणजे काय तर गाणं हळू म्हणायचं आणि मग एकदम फास्ट. हा जो फरक आहे ना, तो मुलं या कृतीतून अगदी सहज शिकतात आणि त्यांना यात जाम मजा येते. हे मुलांना कसं समजतं याचं एक मस्त उदाहरण म्हणजे गाडीचं गाणं. बघा, आधी गाडी हळू सुरू होते, झुक 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 अगिन गाडी, आणि आता गाडीने एकदम स्पीड घेतलाय, झुक 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 अगिन गाडी. आहे की नाही गंमत? चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. या इतक्या सोप्या आणि आनंददायक कृतीतून मुलांना कोणते मोठे विकासात्मक फायदे मिळतात ते आता आपण थोडक्यात पाहूया. तर बघा, या खेळातून मिळणारे फायदे फक्त मनोरंजनापुरते नाहीत. यातून मुलांचा शब्दसंग्रह वाढतो, त्यांचे उच्चार स्पष्ट होतात, त्यांना ठेका, गाण्याची गती हे सगळं समजू लागतं. गाण्याचे शब्द लक्षात ठेवल्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि जेव्हा सगळे मिळून गातात ना, तेव्हा त्यांच्यात एकीची भावना आणि आत्मविश्वासही वाढतो. म्हणजे ही नुसती गंमत नाही, तर थेट त्यांच्या विकासाशी जोडलेली गोष्ट आहे. तर मग हे सगळं ऐकल्यावर आता तुम्हीच सांगा, आज मुलांसोबत कोणतं गाणं गाणार आहात? हा विचार नक्की करा आणि ही कृती करून बघा. कारण लक्षात ठेवा, प्रत्यक्ष कृतीतूनच खरा आनंद आणि खरं शिक्षण मिळतं.